टाइम अलर्ट केला जाणार आहे। 5 षटकांसाठी 25 मिनिटाचा अवधी दिला जाईल। 4 षटक तुम्हाला 20 मिनिटापूर्वी हाताळणं गरजेचं आहे, पूर्ण करणं गरजेचं आहे। आज पहिल्या सत्रासाठी वळणार आहोत। आमच्या समवेत रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष संदीप पाटील सर हे पहिल्या सत्रासाठी जोडले जातील। आणि बघा स्पर्धेची संकल्पना आहे श्री गणेश क्रिकेट संघ वलभची 50 धावांची खेळी साकारणाऱ्या फलंदाजाला स्वरूप मोटरचे सर्वेसर्वा आदरणीय श्री बजरंग शेठ म्हात्रे यांच्या वतीने इथे वॉच दिलं जाणार आहे। घड्याळ ब्रँडेड का वॉच दिलं जाणार आहे। 50 धावांची खेळी साकारणाऱ्या फलंदाजाला चांगली संकल्पना आहे। मैदानामध्ये खेळाडू दाखल होत आहे। बोला गणपती बाप्पा मोरया। चला बोलूया रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आहे संदीप पाटील सरांकडे बोलूया। दोन्ही क्रिकेट संघाला आम्ही दिलीप दादा पाटील आहेत वलभ, आमचे संदीप जोशी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पाटील आहेत। श्री गणेश क्रिकेट संघाचा एक आदर्श क्रिकेटर बायकरमॅन विनय असतील गावण, त्यांच्या सर्व टीमच्या वतीने शुभेच्छा देतो आणि बोलतो समालोचक कक्षमध्ये संदीप पाटील सरांकडे। हॅलो, धन्यवाद महागुरु। बोलूया आपण मैदानाकडे। आजच्या रात्रीतील पहिल्या फेरीचा पहिला सामना नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय। एका बाजूला कीर्ती ओम 11 खार्डे आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय कान्हा हिरू ठाकूर श्यामस्पॉट रोडपाल या दोन संघांमधली आजच्या रात्रीतील पहिली लढत। नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर मात्र इथे प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय तो खार्डी संघाने आणि क्षेत्ररक्षणासाठी आव्हान दिलाय तो मात्र श्यामस्पॉट रोडपाली संघाला। ठीक, तर रोडपाली क्रिकेट संघाचे बिग समर्थक आणि सन्माननीय आमचे स्पर्धेसाठी ज्यांचं आम्हाला खूप मोठं योगदान लाभलेलं आहे ते खुटारी गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व गोमाशेठ म्हात्रे खुटारी यांचे जावई परिवार अभिषेक आत्माराम शेठ ठाकूर रोडपाली यांचं आगमन झालेलं आहे। शुक्राचार्य ठाकूर आणि सन्माननीय राजकीय क्षेत्रातील एक आदरणीय व्यक्तिमत्व बुधाजी शेठ ठाकूर साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे। स्पर्धेचे आमचे शिल्पकार भोलानाथ शेठ पाटील विद्यमान उपसरपंच आणि राजू दादा पाटील विद्यमान सरपंच आणि ज्ञानेश्वर दादा पाटील आणि त्याचबरोबर संदीप जोशी यांच्या वतीने आपणास आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो। यावं आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे। धन्यवाद। बोलूया आपण मॅचकडे। सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय। एका बाजूला विशाल म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला सूरज फौजदार, गोलंदाज लखन भोईर। इथे मात्र पहिल्या चेंडूवरती लॉफ करण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने मात्र चेंडू जातोय 1 बाउंस सीमा रेषा पार, आलाय पहिला चौकार। गणपती बाप्पाच्या नामस्मरणाने मात्र इथे सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थाने पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार आणि तिसऱ्या रात्रीची देखील सुरुवात इथे आम्हाला सुधीर अकलावे स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये सांगतात की तिसऱ्या रात्रीमध्ये देखील या स्पर्धेची सुरुवात चौकाराने झाली आहे। हे वैशिष्ट्य असतं, कारण हे गुण मात्र वेळोवेळी मिळत नसतात, परंतु या स्पर्धेमध्ये मिळताना आपल्याला दिसतात। हा देखील यश आपल्याला स्पर्धेचं पाहायला मिळतंय। फुलटॉस होता मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र फील्ड करण्याचा प्रयत्न, परेश मात्र आलाय चेंडूवरती। तत्पूर्वी मात्र 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत। या 2 धावेने मात्र विशाल पोहोचलाय 6 वरती। टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 6 वरती। पहिला षटक पाहायला मिळतोय तो लखन भोईरच्या माध्यमातून। रोडपाली संघाचा निर्णायक खेळाडू। दुसऱ्या बाजूला खार्डी संघासाठी नेहमीच अतिशय अप्रतिम प्रयत्न, बऱ्याच वर्षाचा दांडगा अनुभव घेऊन विशाल मात्र मैदानामध्ये खेळतोय। लेफ्ट हँड राऊंड विकेटने हा चेंडू मात्र नक्कीच अंपायरच्या जवळून चेंडू खेळून काढलाय। शॉट मिड ऑफ कडे चेंडू अडकवण्याचा प्रयत्न, तत्पूर्वी मात्र 1 धाव घेण्याची अवधी होती विशालकडे 1 धावेने, मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 वरती।
बिनबाद 7 अशी सुरुवात नक्कीच खार्डी संघाची पाहायला मिळते. रोटपाली वर्सेस खार्डी जबरदस्त असा सामना आहे. अप्रतिम असे दोन्ही संघ तेवढ्या ताकदीनिशी इथे या मैदानामध्ये मिनी वानखेड मैदानामध्ये उतरताना आपल्याला दिसतात. कारण या मैदानामध्ये महागुरु कोणते संघ आल्यानंतर मात्र त्यांचा एकच मनसुबा असते की इथे विजय आम्हाला हवा आहे आणि ती विजयाची चाहूल घेऊनच मात्र हे संघ नेहमीच्या स्पर्धेमध्ये खेळत असतात. त्यातील हे 2 संघ जबरदस्त बघा किती व्हॅरिएशन होता. चेंडूमध्ये टप्पा पडल्यानंतर झपकन आतमध्ये आलाय कारण जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता. फुटवरचा वापर नव्हता इथे सूरज फौजदारचा आणि नक्कीच चेंडू मात्र जवळून जातोय. विकेट किपर मात्र अनिकेत बबुल भगत अतिशय चांगल्या पद्धतीने मात्र इथे किपिंग करताना दिसतोय. थोडासा स्लोअर होता. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न क्रॉस बॅटेड मात्र हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते परेश खडकेच्या माध्यमातून. एका धावेने मात्र धावसंख्या इथे जाऊन पोहोचते ते 8 वरती. पुन्हा एकदा लखन भोईर हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफच्या वरतून चेंडू खेळून काढला. लॉंग ऑफ कडे चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. कोणती संधी नाहीये क्षेत्ररक्षकाकडे आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार आलाय चौकार. जबरदस्त इथे नक्कीच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि इथे मात्र पाहायला गेलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 12 धावा. पहिल्या चेंडूमध्ये चौकार आपण पाहिला आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूमध्ये पाहायला गेलं तर शेवटच्या चेंडूमध्ये चौकार पाहिला. मधले जे 4 चेंडू नक्कीच होते ते 4 चेंडू मात्र निर्णायक पद्धतीने आपण पाहिले ते गोलंदाज लखन भोईरचे. परंतु इकडे सूरज फौजदार आणि विशाल म्हात्रे याचा हा अतिशय चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय. जबरदस्त सामना नक्कीच होईल कारण इथे या मैदानामध्ये जास्तीत धावा काढण्याचा मनसुबा प्रथम फलंदाजी करत असताना संघाचा नेहमीच राहिला आहे. आणि इथे पाहूया ज्या अनुषंगाने मात्र फलंदाजी करण्याचा निर्णय जो खार्डी संघाने घेतलाय तो कितपत योग्य आहे. कारण त्यांचा हाच मनसुबा असेल की जास्तीत जास्त धावा काढून मात्र त्या धावा डिफेन्स करण्याचा प्रयत्न आम्ही करू. इथे मात्र एज लागली परंतु चेंडू काही काल हवेमध्ये होता. फिल्डरच्या दूरवरती चेंडू आढळतोय. नक्कीच नोमॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. तत्पूर्वी मात्र 1 धाव घेण्याची अवधी होती सूरजकडे. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 13 वरती. 13 धावा. बॅटची मागणी केली जाते. काहीतरी थोडासा अडथळा ज्या एंगलने मात्र दुसरी बॅट चॉईस केली जाईल. नक्कीच तिकडे सूरज फौजदार. शशी जाधव आलाय वैयक्तिक पहिला आणि सांघिक मात्र दुसरं षटक घेऊन शशी जाधव आलाय. तर व्यासपीठावर आपण पाहतो स्पर्धेचे आपले शिल्पकार विद्यमान उपसरपंच भोलानाथ शेठ पाटील यांचे भाची जावई परिवार सन्माननीय अभिषेक ठाकूर ओडपाली व्यासपीठावर उपस्थित आहेत. स्वागत आहे. सुमित ठाकूर ओडपाली यांचा इथे आगमन झालेलं आहे. आपले मनपूर्वक स्वागत आहे. विशाल समोर गोलंदाज आपण पाहतोय राईट आर्म ओव्हर द विकेटने शशी जाधव. चेंडू मात्र थोडासा स्लोअर होता कारण सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर हल्ली व्हॅरिएशन प्रीतम आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. कारण तुमच्याकडे चतुराई असेल तर तुम्ही सक्सेस नेहमीच होता. कारण हा खेळ मात्र माइंडचा खेळ आपण नेहमीच म्हणतो आणि त्या माइंडने मात्र तुम्हाला या खेळामध्ये उतरावं लागतं आणि त्याच पद्धतीने मात्र शशी जाधव आपल्याला इथे चेंडू हाताळताना दिसतोय. परंतु समोर विशाल क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न नाही फसला गेलाय. नक्कीच इथे मात्र अजून निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. पाहू शकता आपण रिप्लेच्या माध्यमातून नक्कीच जागेवरून क्रॉस बॅटेड गुडघ्याचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न होता. परंतु शशीचा मात्र हा चेंडू देखील फसवा चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू आलाय. धावफलकावरती धावा स्थिर आहेत त्या 13.
दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना षटकातील हा चौथा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जागेवरून केल्याचा प्रयत्न उंच उडलाय, लांबी कमी आहे, परंतु इथे मात्र झेल सुटला जाणार नाहीये कारण परेश कडके मात्र आलाय आणि एक अतिशय अप्रतिम असा नक्कीच फिल्डर्स देखील मानला जातोय. जबरदस्त इथे झेल मात्र टिपला गेलाय परेशच्या माध्यमातून आणि इथे मात्र पहिला आदरा लागतोय तो कीर्ती ओम 11 खार्डे या संघाला. ते मात्र विशाल म्हात्रे बाद झालाय. एक सलामीचा फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला परताना दिसतोय आपल्याला, कारण ज्याने आपल्या संघासाठी तब्बल 7 चेंडूमध्ये 11 धावांचं योगदान दिलं. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रस्थान करतोय प्रल्हाद पाटील. खाडी संघ देखील एक अतिशय कल्याण डोंबिवली ठाणे विभागामधून आलेला संघ आहे आणि नेहमीच चांगला परफॉर्मन्स प्रीतम या संघाने देखील दाखवलाय. चांगले चांगले खेळाडू या संघामध्ये देखील चांगला परफॉर्मन्स देत आहेत. सध्याच्या घडीला प्रल्हाद, तिकडे केतन म्हात्रे असेल असे अनेक नामांकित खेळाडू या संघामध्ये. सूरज फौजदार मैदानामध्ये. विशाल जरी आऊट झाला असला तरी अजून ताकदीची भिस्त, जे फलंदाजाची भिस्त आहे ती या संघामध्ये अजूनही आपल्याला पाहायला मिळते. इथे शॉट ऑफ प्लेन होता, फुल करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र इथे गेलाय. नक्कीच फाईन लेग ची दिशा पूर्णपणे क्लिअर केली आहे. आलाय हा चौकार. चौकार आलाय प्रल्हादच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवरती चौकाराने खाता ओपन केला गेलाय तो प्रल्हादने आणि या 4 धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 17 वरती. पाहतो आपण जबरदस्त असा सामना, आजच्या रात्रीतील पहिल्या फेरीचा पहिला सामना. शॉर्ट ऑफ प्लेन जवळून मात्र परफ्यूम डिलिव्हरी नक्कीच आपण म्हणूया, कारण जबरदस्त चेंडू होता, थोडासा उचली देणारा चेंडू. अका जवळून मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय. विकेट किपर मात्र बबुल कोणती चूक करत नाहीये. इथं मात्र शेवटचा चेंडू आलाय निर्धाव आणि 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. 2 षटकांती धाव फलकावरती धावा आहेत त्या तब्बल पाहायला गेलं तर कीर्ती ओम 11 खार्डे संघाच्या 17 धावा, 1 गडीबाद 17. इथे आगमन झालेलं आहे. विघ्नेश पाटील एका बाजूला, गणेश पाटील यांना पाहतो. प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर संदीप पाटील सर संघाचं झालं. सामनावीर जे गौरव चिन्ह आहे या 2 शिलेदारांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. तर एका बाजूला आपण स्पोर्ट जर्सी पाहतो, टी शर्ट, त्याचे पुरस्कर्ते आहेत हॅपकॉर्ड्स कंपनीचे लीडर आदरणीय ज्ञानेश्वर पाटील, त्यांचंही कौतुक करू. तर एका बाजूला 50 धावांची खेळी करणाऱ्या फलंदाजाला आमचे स्वरूप मोटरचे बजरंग शेठ म्हात्रे यांच्या वतीने एक वॉच खऱ्या अर्थाने ब्रँडेड आहे. गो टू कॉमेंट्री बॉक्स. इथे मात्र 3ऱ्या षटकाला प्रारंभ झालाय. गोलंदाज आलाय तो अनिकेत पाटील. अनिकेत पाटील एक जबरदस्त हा गोलंदाज, पण इथे मात्र पहिल्या चेंडूवरती निश्चित एक सिंगल आली आहे. प्रल्हाद पाटील आणि सूरज फौजदार जोडी मैदानामध्ये 3रा षटक नक्कीच पाहायला मिळते. थोडीशी धाव संख्याला आला घालण्याचा प्रयत्न दोन्ही गोलंदाजाने नक्कीच केला. इथे 3रा षटक कसा असेल. हो, इथे मात्र चेंडू सोडून देण्याचा प्रयत्न. बघा काय इथे प्रयत्न पाहायला मिळतात, काय स्विंग झालाय जबरदस्त, कारण हीच तर ख्याती आहे या गोलंदाजाची. यस, जबरदस्त गुड डिलिव्हरी इन स्विंग. ज्या अँगलने इथे प्रल्हाद देखील थोडासा टेन्शन मध्ये आला, तो देखील संभ्रमात पडलाय की चेंडू नक्कीच लेग स्टिक सोडून जाईल की.
परंतु नाही आहे. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे मिड ऑफच्या दिशेने. शशी जाधव तिथे होता परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. नक्कीच नोमॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. इथे मात्र 2 धावा कंप्लीट होतात. प्रल्हादला 2 धावा मिळतील. 2 धावेने मात्र इथे धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 वरती. 1 गडी बाद 20 धावा. 4-5 षटकांचा सामना आहे. जास्तीत जास्त धावा उभारण्याचा मनसुबा मात्र खार्डी संघाचा नक्कीच असेल, कारण फलंदाजी जेव्हा तुम्ही स्वीकारता त्यावेळेला किमान 50 ते 55 पर्यंत पोहोचणं गरजेचं असतं आणि त्या अनुषंगाने मात्र इथे फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु गोलंदाज देखील तेवढे ताकदीनिशी गोलंदाजी करतायत. पॅडवरती चेंडू आदळतोय. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. इथे मात्र निर्थाव आलाय. बघा काय गोलंदाजी होते, जबरदस्त मारा. प्रल्हाद तिकडे आणि त्या बाजूला सूरज फौजदार. सूर गवसत नाहीये. जरी प्रल्हादने 5 चेंडू खेळले असले, 6 धावांचं योगदान आतापर्यंत त्याने दिलाय. हा योगदान सीमित क्रिकेटमध्ये फारसा जास्त मानला जात नाही सुधीर. पण इथे मात्र पाहूया आपण अजूनही मैदानामध्ये 2 फलंदाज आपल्या संघासाठी चांगला प्रयत्न करतायत की नाहीये. परंतु इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे आणि तिकडे मात्र काहीतरी घडलंय. चेंडू मात्र गेलाय सीमा पार आणि पाहूया एक्झॅक्टली काय आहे. आपण चेक करूया. तिकडे नक्कीच पंच दाखवतात की फिल्डरने तर चौकार दिलाय. पीटीसी लाईव्ह आमची हो चौकार आहे. कारण झेल नक्कीच खेडे आपल्याला नक्कीच असं वाटलं होतं की सोपा झेल आहे. बसून घेण्याचा प्रयत्न होता फिल्डरचा. परेश खडके होता आणि परेश खडकेकडून मात्र ही चूक झाली आणि त्याचा फायदा मात्र खार्डी संघाला मिळालाय. 4 धावा मिळाल्या. 4 धावेने मात्र धावसंख्या 24 वरती पोहोचली. शॉर्ट ऑफ प्लेन इथे मात्र आता हो जबरदस्त, क्या बात आहे. आता या प्रयत्नांना तर टाळ्या झाल्याच पाहिजे. पण इथे एक्झॅक्टली काय घडलंय नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न नव्हता परत शेवटच्या मोमेंटला जागा सोडली. एक शॉर्ट रन आहे का परिसर. यस हा तिकडे अजून प्रल्हाद सांगतात की चेक करा पंच. यस पाहूया आपण. अप्रतिम प्रयत्न होते. फटका देखील तेवढा चांगला. तरी ते सन्माननीय दर्शन काशीनाथ पाटील रोडपाली यांचं आगमन झालेलं आहे. दर्शन यावं आपण व्यासपीठावर. स्वागत आहे तुमचं. आणि दिनेश खुडले रोडपाली आपले मनपूर्वक स्वागत आहे. O2 संदीप पाटील सर. ओके पण इथे हा क्लिअर आहे. अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. तर धाव एकही नाही आहे. सूरज फौजदार मात्र इथे रनआउट झालाय. नेहमीच आपण म्हणतो, कारण असं वाटलं की षटकार वाचला त्यानंतर असं वाटलं की 2 धावा, त्या 2 धावा देखील नाही परंतु फलंदाज देखील बाद झाला. म्हणजे प्रीतम नक्कीच ज्या पद्धतीने हा किस्सा घडलाय म्हणजे खाया पिया खुश नाही गिलास तोडा बाराना, अशी परिस्थिती नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली खार्डी संघाकडून. तर इथे 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा त्या 24 धावा 2 गडी बाद. पाहतो आपण कीर्ती ओम 11 गावदेवी खार्डी म्हटलं तर खूप मोठी स्पर्धा, खूप मोठे स्पर्धा भरवण्याचं मान त्यांच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहिलेलं आहे. तर निश्चित स्वरूपात आमचे स्पर्धेचे आधारस्तंभ वल्लभ गावातील उद्योजक सन्माननीय राजाराम शेठ पाटील साहेब वल्लभ यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं आम्ही श्री गणेश क्रिकेट संघ आणि त्या यांच्या वतीने सरपंच उपसरपंच चषक 2025 या पर्वामध्ये आपलं स्वागत करतो. तर नक्कीच पाहायला मिळतं आपण, कारण गावदेवी खार्डी संघाचे बिग सपोर्टर नहार मल्टिप्लेक्स हॉस्पिटलचे MD सन्माननीय दिनेश शेठ पाटील हे देखील सामन्याला लाईव्हच्या माध्यमातून एन्जॉय करतात. त्यांचं देखील स्वागत असेल. आमचे हेमंत म्हात्रे असतील, नवनाथ फौजदार असतील, श्यामदादा दातीलकर असतील, हे सगळी मंडळी नेहमीच एक माझी
त्यांच्या माध्यमातून चांगला क्रिकेट राहिला आहे खार्डी संघासाठी. सध्याच्या घडीला यंग टॅलेंट पूर्णपणे या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही काही जुने जाणते खेळाडू विशालला आपण देखील पाहतोय. बऱ्याच वर्षाचा दांडगा अनुभव सूरज असेल. इकडे मात्र आता चौथ्या षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाज राहुल भोईर आला. लगातार 4 गोलंदाजांचा वापर आपल्याला नक्कीच तिथे पाहायला मिळतोय. थोडासा स्लोअर चेंडू होता. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न निश्चितच एक सिंगल आली आहे. या एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 वरती. 3 षटकाचा विचार केला तर 24 धावा. आता मात्र 25 आली आहे. या पहिल्या चेंडूवरती केतन म्हात्रे मैदानामध्ये आलाय. केतन आणि प्रल्हाद ही जोडी आता कुठेतरी ही निर्णायक जोडी असेल खार्डी संघासाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग बेमिसाल होता. इथे मात्र थोडासा फुटवरचा वापर आणि चेंडूला मात्र पाठवलाय मिड विकेटच्या वरतून. आलाय हा दमदार षटकार. जबरदस्त इथे हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय तो प्रल्हाद पाटीलच्या बॅट मधून. आणि धावपलकावरती धावा आता वेगाने वाढायला सुरुवात झाली. 31 वरती राहुल पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. जबरदस्त आणि इथे मात्र यश लागते. फलंदाज बाद. बबुलने मात्र अप्रतिम पद्धतीने हा झेल कॅरी केलाय. जबरदस्त किपिंग आणि प्रल्हाद पाटील मात्र बाद होतोय. तर इथे मात्र प्रल्हाद आऊट झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय तो सौरभ म्हात्रे. केतन म्हात्रे आणि सौरभ म्हात्रे ही जोडी मैदानामध्ये नक्कीच पाहायला मिळते. पण या दुसऱ्या बाजूला षटकार आल्यानंतर मात्र राहुल भोईरचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. ठीक. तर यानंतरची लढत असेल मंगलमूर्ती कालुंद्री विपक्ष साईश लॉजिस्टिक टाकीगाव. टाकीगाव क्रिकेट संघाचे संघनायक आणि कालुंद्री क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. 31 धावा धावपलकावरती 3 गडी बाद. 3 चेंडू आतापर्यंत या षटकातील नक्कीच बाकी आहेत. 3 चेंडूचा खेळ मात्र या षटकातील संपलाय. पाहूया सौरभ म्हात्रे. शॉर्ट पिच चेंडू मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र हा चेंडू निर्धाव येतोय. बघा व्हॅरिएशन दाखवलं. गती परिवर्तन कुठेतरी थोडी चतुराई नक्कीच आज रोडपाली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतं आपल्याला. प्रत्येक चेंडू मात्र तोलून मापून फेकण्याचा प्रयत्न ते करतायत. तर त्यांचा हाच मनसुबा. इथे मात्र पॉइंटला मात्र झेल दिली आहे हातामध्ये आणि फलंदाज होईल बा. जबरदस्त झेल रोहित पाटीलने टिपलाय. आणि इथे मात्र सौरभ म्हात्रे. क्रिकेट संघाचे संघनायक आणि त्यांना टाकीगाव क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. पंचांच्या भूमिकेत आज द्वारकानाथ चोरगे बेलुलिया जोडले जातील आणि त्यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे आपलं. तर इथे खरोखरच थोडासा सौरभ देखील स्वतःवरती नाराज होता. कारण कधी कधी असं होतंय प्रीतम मैदानामध्ये. कारण ही जर चपराक दिली असती तर नक्कीच पॉईंट कव्हरमधून हा चेंडू गोळीच्या वेगाने देखील निघाला असता. पण त्या हलक्या हाताने फक्त टाकण्याचा प्रयत्न आणि कुठेतरी तो झेल मात्र पॉईंटच्या दिशेने जबरदस्त टिपला तो रोहितने. मस्त झेल टिपला गेलाय आणि इथे मात्र सौरभ स्वतःवरती नाराज झाला. परंतु क्रिकेट आहे, ऐश्वर्याने भरलेला खेळ आहे. धावपलकावरती धाबा आहे ते 31 धाबा 4 गडी बाद. करण आता मैदानामध्ये आलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अजून एक निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. म्हणजे 4 षटकांचा खेळ संपलाय. धावपलकावरती धाबा आहे ते 31 धाबा. कुठेतरी थोडा अडचणीमध्ये आलाय तो कीर्ती होम 11 खार्डी संघ.
कारण एक षटकार या ओव्हरमध्ये लागून देखील फक्त 7 धावा खर्च केल्यात त्या गोलंदाज राहुल भोईरने. म्हणजे अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक या मैदानामध्ये राहुलचा देखील राहिला आहे. 4 गोलंदाज मात्र जबरदस्त पद्धतीने इथे गोलंदाजी करताना आपल्याला दिसलेत. 4 षटकं संपलेत, धावफलकावरती धावा आहेत 31, 4 गडी बाद. तर रोडपाली गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय पांडुरंग पाटील आणि त्यांचे समवेत यदुनाथ पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. याबा आपण पांडुरंग पाटील याबा आपण खऱ्या अर्थाने रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महादेव शेठ पाटील साहेबांचे बंधू आहेत. याबा आपण व्यासपीठावर आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महादेव शेठ पाटील साहेबांच्या वतीने रोडपाली क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा. तर इथे मात्र नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय जो रोडपा कार्डी संघाने घेतलाय तो मात्र आता कुठेतरी अंगलट येताना आपल्याला दिसतंय. इथे मात्र अजून एक विकेट आणि ही विकेट मात्र प्राप्त करतो 5व्या षटकातील पहिल्या चेंडूवरती अनिकेत पाटील. जबरदस्त गोलंदाजी, फलंदाज बाद. 31 धावांवरती 5वा गडी तंबूच्या आष्ट्याला सूर गवसला नाही असं चित्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय ते कार्डी संघाकडून. खरं टॉस जिंकल्यानंतर आणि ही तिसरा कालच्या रात्रीमध्ये म्हणजे तिसरी रात्र आजची आणि तिसऱ्या रात्रीमध्ये हा तिसरा डिसिजन जो बॅटिंगचा आपण पाहिलाय. पण बॅटिंगचा डिसिजन ज्या एका संघाने घेतलाय त्यांनी 2 वेळेला तो डिसिजन वलवली संघाने घेतलाय आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे संपादन केला होता. 2 सामने ते जिंकले होते बॅटिंग घेत असताना. पण इथे मात्र गावदेवी खार्डी संघ सध्याच्या घडीला सुरुवात आहे. कारण क्रिकेट पाहायला गेलं तर हा अनिष्टेने भरलेला खेळ आहे प्रीतम. जरी धावा कमी असल्या तरी त्यांच्यामध्ये ताकदीची गोलंदाजी आहे. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 5 चेंडूंमध्ये 2-3 फटके जर मोठे आले तर निश्चित धावांचा जो सन्मान स्थिती आहे ती सन्मान स्थिती ते हासिल करू शकतात. परंतु प्रयत्न करावे लागतील कारण त्यांच्यासमोर एक बेधकता मारा आपल्याला पाहायला मिळतोय तो अनिकेत पाटील याचा. समोर फलंदाज करण आलाय, अनिकेत निघूकर आलाय. आता एक जबरदस्त असा खेळाडू आहे, मोठे फटके मारण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू. परंतु इथे मात्र एक सिंगल आली आहे आणि एका धावेने मात्र आता धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 वरती. कीर्ती होम 11 खार्डी संघाचे पुरस्कर्ते स्वरूप मोटर्सचे मालक बजरंग शेठ म्हात्रे जे नेहमीच मोठमोठे संघ पुरस्कृत करत असतात. बजरंग शेठ देखील या व्यासपीठावरती आहेत, त्यांचं देखील स्वागत असेल. पाहतो आपण हा संघ आज त्यांनी पुरस्कृत केलाय. हो, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर उडवलाय, जबरदस्त टायमिंग बेमिसाल आणि फरीद सरांची अनोखी अदा, षटकाराचा इशारा. रायगड ज्यांच्या वतीने 20,000 रुपयाचं सहकार्य करण्यात आलेलं आहे. प्रभाकर शेठ पाटील वलप यांचं आगमन झालेलं आहे. सचिन पाटील आपले मनपूर्वक स्वागत आहे. षटकार आलाय बघा, जबरदस्त टायमिंग बेमिसाल करणचा आपल्याला पाहायला मिळाला होता. इथे मात्र हा निर्धाव चेंडू आलाय. षटकारानंतर जबरदस्त अप्रतिम चेंडू फेकी पाहायला मिळते ती अनिकेतची. 38 धावा धावफलकावरती. रोडपाली वर्सेस कार्डी. रोडपाली म्हटलं तर प्रेक्षकांचा भरणा असलेला गाव आहे. जेव्हा जेव्हा हा संघ खेळत असतो त्या वेळेला मात्र बऱ्याच संख्येने रोडपालीचे प्रेक्षक हे मैदानामध्ये सामन्यांचा आनंद घेण्यासाठी येत असतात. त्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय. हो, जबरदस्त चेंडू होता, हलक्या हाताने इथे अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय. मिडॉनच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय. तत्पूर्वी मात्र एकच धाव मिळेल. जबरदस्त चांगले क्षेत्ररक्षक तिथे राहुलचं राहिलंय. 39 धावा धावफलकावरती आणि षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी आहे. म्हणजे या सत्रातील एका चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 39 धावा धावफलकावरती. तर टार्गेट सेट करण्याचा हा चेंडू असेल. किती धावा या चेंडूवरती येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. अनिकेत पाटील समोर फलंदाज आपण पाहतो अनिकेत निघूकरला. त्याने एक चेंडूचा सामना करत असताना 1 धावेचं योगदान दिलाय. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आहे. एकच सिंगल मिळेल आणि एका धावेनिशी मात्र हा पहिला सत्र समाप्त होतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 40 धावा.
5 गडी बाद 40 आणि 41 धावांची गरज आहे। माजी सभापती चांगल्या प्रकारे त्यांचं योगदान आहे। आणि आता आपण संगीत ऐकलं की आज 20 जानेवारीला ज्यांचा वाढदिवस आहे या स्पर्धेची खऱ्या अर्थाने संकल्पना पाहतो निश्चित स्वरूपात पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती तथा पनवेल विधानसभा मतदारसंघाचे शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष काशीनाथ पाटील साहेब वलभ यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसानिमित्ताने स्पर्धेचे आमचे दमदार शिल्पकार आदरणीय राजाराम शेठ पाटील साहेबांच्या वतीने आम्ही मनपूर्वक इथे शुभेच्छा देतो। दत्ताशेठ पाटील असतील आमचे दिलीप दादांच्या वतीने त्यांना उत्तम आरोग्य उदंड आयुष्य लाभो याच वाढदिवसानिमित्ताने श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर यानंतरची लढत असणार आहे वाकलन विपक्ष साईश लॉजिस्टिक टाकीगाव। शेवटचा पुकार आहे बघा, दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा। हॅलो, रोहित वाघे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वलभ यांचं आगमन झालेलं आहे। रोहित आपलं स्वागत। मान्यवरांचं सन्मानित केलं जाईल। सन्माननीय श्री आपण इथे पाहतो अभिषेक ठाकूर रोडपाली यांचा सन्मान केला जाईल। आमचे परममित्र खुटारी गावातील उद्योजक गोमाशेठ म्हात्रे या स्पर्धेला त्यांचं खूप मोठं योगदान आहे, त्यांचे ते जावई आहेत आणि आमचे ऑर्गनायझर भोलानाथ शेठ पाटील यांचे भाची जावई आहेत। खऱ्या अर्थाने रोडपाली गावातील एक शिक्षित व्यक्तिमत्व पनवेल महानगरपालिकेमध्ये कार्यरत असणारे अभिषेक ठाकूर यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत केले जात आहे। त्यानंतरचा सन्मान असेल सुमेध ठाकूर रोडपाली। सुमेध या आपलाही सन्मान इथे केला जाईल। श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांचं कौतुक करू सर्व टीमचं आणि आमच्या सर्व सहकार्यांची खूप मेहनत आहे त्यांची सर्वांची। सुमेध ठाकूर यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने। त्यानंतर दर्शन काशीनाथ पाटील रोडपाली। दर्शन या पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य आदरणीय काशीनाथ पाटील साहेबांचे सुपुत्र आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल। मी स्पर्धेचे आमचे शिल्पकार उपसरपंच भोलानाथ शेठ पाटील यांना विनंती करत आहे आपल्या शुभ हस्ते क्रिकेटला धर्म म्हणणारे व्यक्तिमत्व आणि शामस्पर रोडपाली क्रिकेट संघाचे एक खंदे समर्थक म्हणून खऱ्या अर्थाने आज उपस्थित असणारे दर्शन पाटील यांचा आपण इथे सन्मान करावं। त्यानंतर सूरज पाटील रोडपाली। सूरज या आपला सन्मान इथे केला जाईल। सूरजचा सन्मान इथे केला जाईल। आमचे विघ्नेश पाटील यांच्या शुभ हस्ते सूरज पाटील यांचा सन्मान इथे केला जात आहे, त्यांचे ते परममित्र आहेत। त्यानंतर महेंद्र पाटील वलवली या महेंद्र अष्टपैलू क्रिकेटर आणि त्यानंतर वलभ गावातील दिलीपदादा पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल। महेंद्र एक सिनियर क्रिकेटर आहेत, एक अष्टपैलू क्रिकेटर 40+ आता नेतृत्व करतात। एक काल होता एक गुणवान खेळाडू म्हणून आजही त्याचा उल्लेख केला जातो। स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर एपकोटिक्स कंपनीचे लीडर आमचे मित्र ज्ञानेश्वर पाटील यांच्या शुभ हस्ते महेंद्र पाटीलचा सन्मान इथे केला जात आहे। त्यानंतरचा सन्मान असेल दिलीपदादा पाटील, दीपक फर्टिलायझर्स कंपनीचे एम्प्लॉईज आहेत, या दिलीपदादा आपला सन्मान इथे केला जाईल। आणि या स्पर्धेला त्यांचं खूप मोठा आधारस्तंभ आहे आमचे मारुतीदादा पाटील विद्यमान पोलीस पाटील एकेकालचे एक लिजन क्रिकेटर, त्यांचं आगमन झालेलं आहे। यावा आणि मारुतीदादांच्या शुभ हस्ते दिलीपदादाचा सन्मान केला जाईल। या दिलीपदादा या कामगार क्षेत्राशी निगडीत आहेत आणि कामगार क्षेत्रामध्ये खूप मोठं त्यांचा आदर सन्मान केला जातो। दीपक फर्टिलायझर कंपनीमध्ये त्यांना लीडर्स होण्याचं भाग्य लाभले दिलीपदादा, आपला सन्मान पोलीस पाटील आमचे मित्र मारुतीदादा पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल। चला सामन्याकडे वळणार आहोत सन्माननीय संदीप पाटील सरांकडे।
महेश दलिमी मुरबी यांचं आगमन झालेलं आहे. महेश आपले स्वागत आहे. आणि हेमंतदादा म्हात्रे खारडी, हेमंतदादाही आपला सन्मानित केलं जाईल. हेमंत म्हात्रे खारडी यांचं सन्मानित केलं जाईल. आणि वलूया पुन्हा एकदा सन्माननीय संदीप पाटील मुरबी यांच्याकडे आपण बोलूया. हॅलो. तर पहिल्या सत्राचा खेळ इथे संपलाय. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 40 धावा, 41 धावांचं आव्हान आहे. आणि त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मात्र मैदानामध्ये सलामीची जोडी मैदानामध्ये उतरली आहे. रोटपाली संघाकडून परेश गडके आणि आदित्य पाटील. परंतु इथे पहिल्या चेंडूवरती विशाल भोईर आणि परेश. सौरभ म्हात्रेच्या पहिल्या चेंडूवरती आलाय हा चौकार. गोड्या पाण्याची खऱ्या अर्थाने बघा, ही आहे आमची डीजे रोशनची झलक. खऱ्या अर्थाने संदीप पाटील सर रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे आमचे अध्यक्ष आहेत. यानंतरची लढत असेल बघा, वाकलन विपक्ष टाकीगाव या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघटकांनी संपर्क साधावा. इथे खाडे गावातील नवनाथ पोजदार आणि हेमंत म्हात्रे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावर व्यासपीठावर आपलं श्री गणेश क्रिकेट संघाच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. तर नक्कीच इथे सामन्यामध्ये चुरस निर्माण होईल. सामना असं सहजासहजी होणार नाही हे संकेत आपल्याला दिसत आहेत. कारण चौकार आल्यानंतर 2 चेंडू डॉट आणि त्यामध्ये विकेट परेश गडकेची सौरभने घेतली, पण त्याने दाखवून दिलंय. जबरदस्त चेंडू होता. इथे मात्र अप्रतिम पद्धतीने अलॉंग द कार्पेट मात्र सिंगल 1 मिळेल. पण ते कुठेतरी हा षटक पाहायला गेलं तर अप्रतिम पद्धतीने फेकण्याचा प्रयत्न केला जातोय. जरी कमी असल्या धावा तरी आम्ही त्या धावा डिफेन्स करण्याचा प्रयत्न करू आणि त्यासाठी संघर्ष नक्कीच करू आणि संघर्ष केला जातोय. इथे मात्र एक सिंगलने मात्र आपला वैयक्तिक खाता ओपन केलाय तो बबुल भगतने आणि धावफलकावरती धावा त्या तब्बल 5 धावा. फलंदाज विशाल भोईर नॉन स्ट्राईक एंडला खेळण्यासाठी सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेटने हा चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र धोका उद्भवू शकला असता. 1 धाव मात्र चोरटी नक्कीच इथे घेतली गेली आणि त्यामध्ये संपादन केलंय दोन्ही फलंदाजाने. एका धावेने मात्र धावसंख्या 6 वरती 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला गेलाय. अप्रतिम मारा नक्कीच इथे पाहायला मिळतोय तो सौरभ म्हात्रेच्या माध्यमातून. बबुल आणि विशाल ही जोडी मैदानामध्ये 40-41 धावांचं आव्हान आहे.
परंतु हा आव्हान कोणत्या पद्धतीने पार केला जाईल की हा आव्हान मात्र इथे डिफेन्स केला जाईल यासाठी लढत मैदानामध्ये. हो, अतिशय चांगल्या पद्धतीने इथे हा चेंडू खेळून काढला मिड ऑफच्या दिशेने. मात्र फुटबॉलचा वापर, परंतु फुटबॉलचा वापर चेंडूला बाहेर फेकण्यासाठी केलाय आणि नक्कीच तिथे आलाय हा चौकार. आणि या चौकाराने मात्र आता धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा. पाहू शकता आपण कशा पद्धतीने हा फील करण्याचा प्रयत्न होता विशाल मात्रेचा. थँक्स. संदीप अली सर इथे नाणेफेक केली जाणार आहे. आजचे प्रमुख पाहुणे अभिषेक ठाकूर रोडपाली. अभिषेक दादा या, आपल्या शुभास्ते नाणेफेक संपन्न होईल. आणि दोन्ही क्रिकेट संघाच्या बघा लॉजिस्टिक या. खऱ्या अर्थाने टाकेगाव क्रिकेट संघाचे संघनायक एका बाजूला मंगेश स्मृती 11 वाकले क्रिकेट संघ यशला पाहतो, एका बाजूला टाकेगाव तर वाकले क्रिकेट संघाचे किरण मात्रे केतन मात्रे यांचे बंधू अभिषेक ठाकूर रोडपाली यांच्या शुभास्ते नाणेफेक होत आहे. दर्शनी बाजू हेड अँड टेल अभिषेक दादा ठाकूर यांच्या शुभास्ते नाणेफेक होत आहे. तर निश्चित स्वरूपात नाणेफेकीचा कौल मंगेश स्मृती 11 वाकले क्रिकेट संघाच्या बाजूने किरण नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय काय असणार आहे निश्चित स्वरूपात आपण वेळेवर हजर राहिले. खऱ्या अर्थाने एक संघाची उणीव भासत होती, आपण वेळेवर हजर राहिले, संघामध्ये इथे स्पर्धेत सहभागी झालं, त्याबद्दल श्री गणेश क्रिकेट संघाच्या वतीने तुमचा आम्ही आभार व्यक्त करू. परंतु स्पर्धेबद्दल काय सांगशील, कशी वाटली स्पर्धा आपल्याला? स्पर्धा तर खूपच छान आहे, ग्राउंड बघूनच खूप मजा येईल खेळायला. थँक्यू सो मच. नाणेफेक जिंकली आहे मंगेश स्मृती वाकले क्रिकेट संघाने क्षेत्ररक्षणकडनं पसंत केलेलं आहे आणि टाकेगाव क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. तर इथे मात्र आता नवीन गोलंदाज दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतो. विशाल मात्रे. विशाल आलाय पहिल्या चेंडूवरती, नक्कीच मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिड विकेटला येऊन चेंडू अडकवण्याचा प्रयत्न, तत्पूर्वी मात्र एक सिंगल. एका धाबेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली ती 11 वरती. 41 धावांचं आव्हान असताना 11 धावा, अजूनही 30 धावांची गरज आहे. 23 चेंडूचा खेळ बाकी आहे. विशाल मात्रेवरती दाखवलेला भरोसा, परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बबुल भगत आहे. कारण परेश कडके मात्र स्वस्तामध्ये बाद झाला. एक चौकार नक्कीच त्याच्या बॅटमधून आपण पाहिला, त्यानंतर मात्र लेग बिफोर द विकेट परेश कडकेला आउट करण्यामध्ये यशस्वी झाला तो सौरव. हो, क्या बात आहे, अप्रतिम गॅप काढली आहे कव्हर आणि पॉइंट मधून. जबरदस्त फटका, चेंडू मात्र सीमारेषा पार आलाय, चौकार. पंधरा धावा धावपलकावरती. कारण इथे कोणताही टेन्शन नाही, प्रेशर नाहीये. एकात 2 मोठे फटके सामन्यामध्ये येऊ शकतो. आसान पद्धतीने या सामन्यामध्ये पकड मजबूत करू शकतो या मनसुबेने मात्र बबुल तिकडे खेळतोय. तिकडे दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर मिस फील्डचा अभाव नक्कीच पाहायला मिळतोय. कारण मागे देखील पहिल्या ओव्हरमध्ये जो चौकार गेला तो देखील मिस फील्डचा अभाव, इथे देखील एक सिंगल, म्हणजे या 2 धावा गेल्यात. म्हणजे कुठेतरी या धावा तुम्हाला कमी स्कोअरमध्ये, जेव्हा तुमची अशी फिल्डिंग खराब होते त्यावेळेला स्कोअर तुमच्या हातून लवकरात लवकर निसट जातो. तर तो कमी स्कोअरचे सामने मात्र तुम्हाला फिल्डिंग मध्ये जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करावे लागतं. इथे मात्र मोठा फटका आलाय, जबरदस्त लॉंग ऑनच्या वरतून अप्रतिम फटका, चेंडू सीमारेषा पार आलाय, षटकार. तेवीस धावा धावफलकावरती. या षटकाराने मात्र धाव संख्येला वेग दिलाय. लोअर फुलटॉस होता, कलाईचा वापर मात्र इथे केला गेलाय. चेंडू मात्र नक्कीच स्क्वेअर लेगच्या दिशेने, थोडासा मिस फील्डचा अभाव. 2 धावा नक्कीच इथे प्राप्त होतात. या 2 धावेने मात्र धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे ती 25 वरती. 25 धावा धावफलकावरती, अजूनही 16 धावांची गरज आहे. येणारे चेंडू 19 चेंडूमध्ये 16 धावा. बॉलपेक्षा कमी धावा नक्कीच इथे पाहायला मिळतात.
दुसऱ्या बाजूला विशाल मात्रे याच्यावरती नक्कीच थोडासा हल्ला चढवला जातोय, कारण एक चौकार एक षटकार. हो, इथे मात्र यश लागते, फलंदाज होईल बाद आणि बबुलला मात्र इथे परतावा लागेल. 25 वरती दुसरा आद्रा टीम रोडपालीला. जय भोला शिवशंकर भगवान की जय. हर हर महादेव. हे भोला शंकर. डीजे ऑपरेटर आमचे रोशन कडू सरपंच आणि उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेसाठी ते शुभेच्छा येत आहेत. वल्लभ गावातील जावई खिरणे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच अंश एंटरप्राइजेस शैलेश मालिक खिरणे आणि प्रदीप शेठ मालिक खिरणे यांच्या वतीने भोलानाथ शेठ पाटील साहेब आपल्या राजूदादा आपल्या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचा आम्ही ते आभार व्यक्त करतो. तर 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. धावावरती धावा आहेत त्या तब्बल 25 धावा. येणारे 18 चेंडू, आता मात्र 16 धावांची गरज आहे. 18-16चं समीकरण आहे. सामना जरी सोपा वाटला असला तरी मात्र खार्डी संघामध्ये ती ताकद आहे, ती कुवत आहे. नक्कीच या सामन्याला ज्या अँगलने ते पाहतात, कारण जरी कमी असल्या प्रीतम धावा तरी मात्र आम्ही त्या डिफेन्स करण्याचा प्रयत्न करू या मनसुबेने मात्र इथे नक्कीच खार्डी संघ खेळतोय. दुसऱ्या बाजूला रोडपाली संघासाठी हा सामना सोपा जरी असला तरी मात्र त्यांना देखील संघर्ष करावा लागेल. जबरदस्त चेंडूपैकी होतं इथे मात्र फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आलाय. तत्पूर्वी मात्र 2 धावा पूर्ण होतात. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि 3 धावा इथे पाहता पाहता पूर्ण होत आहेत. या 3 धावेने मात्र आता धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 28 वरती. 28 धावा धावफलकावरती. येणारे 17 चेंडू 13 धावांची गरज. गोलंदाज सौरभ म्हात्रे ज्याला आपण इथे पाहतोय. पहिल्या षटक नक्कीच त्याच्या माध्यमातून पाहिला. 10 धावा खर्च नक्कीच त्याने पहिल्या षटकामध्ये केल्या. क्रॉस पॅटर्न खेळण्याचा प्रयत्न, लक्षित सोडून जाणारा चेंडू होता. पंच बोललेत आमच्याकडे. अवंतरचा इशारा नक्कीच आलाय. अवंतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव. एका धावेने मात्र धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे ते 29 वरती. 29. 17 चेंडू आणि आता मात्र 12 धावांची गरज आहे. शशी जाधव आहे. फुलटॉस मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र मिड विकेटच्या दिशेने मात्र चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न. झेल टिपला गेलाय आणि इथे मात्र तिसरा आद्रा रोडपाली संघाला. माता की जय. नवनाथ पोजदार साहेब खार्डी आणि हेमंत म्हात्रे खार्डी या दोन्ही व्यक्तिमत्वांना व्यासपीठावर आमचे स्पर्धेचे शिल्पकार उपसरपंच भोलानाथ शेठ पाटील आणि सरपंच राजूदादा पाटील यांच्या वतीने आमंत्रित करण्यात आलेला आहे. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. हो, इथे मात्र रनआउटचा धोका. डायरेक्ट हिट नाहीये. बघा कुठेतरी सामन्यामध्ये चुरस निर्माण होते. झेल टिपल्यानंतर मात्र थोडासा सौरभ म्हात्रेचा देखील आत्मविश्वास वाढलाय. राहुल भोईर आणि विशाल भोईर ही जोडी मैदानामध्ये आहे. कारण 3 असे नक्कीच रोडपाली संघाचे निर्णायक खेळाडू बाद झाल्यानंतर मात्र आता जिम्मेदारी या दोन्ही फलंदाजांवरती. हो, जबरदस्त इथे प्रयत्न केले जातात. फिल्डिंगचा देखील अप्रतिम प्रयास आता मात्र केला जातोय. येणारे 15 चेंडू 11 धाबांची, आता 14 चेंडू आता मात्र 11 धाबांची अजूनही गरज आहे. म्हणजे अजूनही सामना संपलेला नाहीये. चुरशीची लढत मैदानामध्ये नक्कीच पाहायला मिळते. दोन्ही संघ मात्र इथे आतुर आहेत विजय संपादन करण्यासाठी. हा चेंडू मात्र निश्चित पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. रनआउटचा धोका आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद. 4था विकेट मात्र तंबूच्या अष्टयाला येतोय. विशाल भोईर मात्र इथे बाद झालाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या तब्बल
31 धावा. धन्यवाद. तर याचबरोबर आमचे हेमंत म्हात्रे खार्डी यांचं इथे आगमन झालेलं आहे. हेमंत स्वागत आहे. त्याचबरोबर मोतीराम भोईर वाकलन संघ यानंतर लढत आपल्याला पाहायला मिळेल ती मंगस्मृती 11 वाकलन विरोधात साईस लॉजिस्टिक टाकीगाव या दोन संघांमधली लढत. व्यासपीठावरती हेमंत म्हात्रे यांचं आगमन. 31 धावा धावफलकावरती. आता मात्र 13 चेंडू आणि आता मात्र गरज आहे ती 10 धावांची. हा चेंडू मात्र नक्कीच निर्णायक असेल. हो बघा अतिशय अप्रतिम पद्धतीने खेळून काढण्याचा प्रयत्न. एका हाताने मात्र दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नाहीये. हिंमत होत नाहीये कारण सामना चुरशीचा होतोय. जबरदस्त प्रयत्न दोन्ही संघाकडून केले जातात. सुरुवातीला असं वाटलं होतं की एक हाती सामना मात्र रोटपाली संघ जिंकेल की काय. त्यानंतर मात्र कुठेतरी या धावांवरती अंकुश लावण्याचं काम या सौरभने केलाय. कारण या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या त्या तब्बल 7 धावा. तर इथे सन्माननीय चंद्रकांत बनगे माजी उपसरपंच ग्रामपंचायत वल्लभ यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत. रोडपाली गावातील आदरणीय समीर पाटील रोडपाली आणि अमोल पाटील रोडपाली यांचंही ते आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. वाकलन गावातील वाकलन क्रिकेट संघाचा एक आदर्श क्रिकेटर मोतीराम भोईर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं आम्ही इथे स्वागत करतो. तर 12 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 12-9चं असं समीकरण आहे. राहुल भोईर आणि सूरज भोईर ही जोडी मैदानामध्ये आहे. एका बाजूला टीमचा कॅप्टन राहुल तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नक्कीच आतिश म्हात्रेवरती टाकलेला भरोसा आहे खार्डी संघाकडून. परंतु पाहूया आतिश कोणत्या पद्धतीने हा सामना घेऊन जातोय. कारण हा षटक देखील निर्णायक असू शकतो. या षटकामध्ये जर 2-3 धावांचा षटक फेकला तर सामना शेवटच्या षटकापर्यंत जाऊ शकतो. पण काय घडेल. राहुल ते होऊन देईल का. सूरज ते होऊन देईल का हा देखील प्रश्न निर्माण आहे मैदानामध्ये. आतिश आयटम ओव्हर द विकेट. हा चेंडू शिली मिडॉनला मात्र चेंडू अडकवण्याचा प्रयत्न केला गेलाय. अतिशय चांगला प्रयत्न होतोय. एकेरी दुहेरी धावांवरती लक्ष केंद्रित मात्र रोटपाली संघाने राहुल आणि सूरजने मात्र नक्कीच केलेला दिसतोय. येणारे चेंडू 11 आणि गरज आहे ती 9 धावांची. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एकच धाव मिळेल. दुसऱ्या धाब्याची हिंमत होत नाहीये. सामन्यामध्ये अतिशय रंगत निर्माण झाली आहे. बघा किती स्कोर. 41 धावांचा आव्हान होता. असं वाटलं नव्हतं की सामना इथपर्यंत येऊ शकतो. परंतु तुमच्यामध्ये जिद्द चिकाटी असेल तर असे सामने नेहमीच जिंकताना आपण पाहिलेले देखील आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला रोटपाली संघ ज्या ताकदीने इथं उतरला त्या रोटपाली संघाला देखील संघर्ष करावा लागतोय. हाच तर क्रिकेट आहे. शॉर्ट ऑफ प्लेन मात्र इथे मात्र संधी मिळाली आहे. चेंडू मात्र फाईन लेग कडे बोललाय. क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून. तत्पूर्वी मात्र 2 धावा मिळतील आणि या 2 धावेनिशी मात्र आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 35 वरती. आता मात्र 6 धावांची गरज आहे. येणारे चेंडू असतील ते 9 आणि गरज आहे ती 6 धावांची. 9-6चं समीकरण आहे. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च करतोय तो गोलंदाज आतिश. जबरदस्त सामना मैदानामध्ये. प्रेक्षकांची गर्दी देखील तेवढ्याच अलोट पद्धतीने आपल्याला इथे पाहायला मिळते. त्या सर्व प्रेक्षकांचं देखील स्वागत आहे. मिडविकेटच्या दिशेने चांगले क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी मात्र सिंगल एकच मिळेल. एका धावेने मात्र धावसंख्या आता जाऊन पोहोचले ती 36 वरती. येणारे 8 चेंडू 5 धावांची गरज आहे. 8-5चा समीकरण. जबरदस्त सामना मैदानामध्ये. कारण प्रेक्षकांना असेच सामने पाहायला आवडतात. कारण कोणी हारो कोणी जिंको आम्हाला गरज नाहीये. परंतु सामने चांगले होऊ नये हाच आमचा मनसुबा असतो. या अनुषंगाने मात्र प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने स्पर्धांमध्ये उपस्थिती दाखवत असतात. आतिश पुन्हा एकदा राहुलसाठी हा चेंडू लॉफ केलाय. परंतु या इथे मात्र सामना फिनिश केलाय. या षटकाराने मात्र नक्कीच जिंकलाय तो स्वर्गीय कान्हा हिरू ठाकूर शान स्पोर्ट रोटपाली संघ. पहिला सामना मात्र इथे जिंकतात. पहिला विजय ते संपादन करतात सरपंच आणि उपसरपंच चषकामध्ये. अभिनंदन टीम रोटपाली. हार्ड लक टीम खार्डी.
ज्या संघाने चांगला संघर्ष दाखवला या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला तुमचं देखील मनपूर्वक आभार आहे. तर सन्माननीय श्री हेमंत मात्रे खार्डी दादा या आपला सन्मानित केलं जाईल. या हेमंत दादा या आपला येतोची सन्मानित केलं जाईल. वागे आपण थांबायचे आहे. हेमंत दादा मात्रे खार्डी क्रिकेट संघातील बिग समर्थक आहेत आणि त्यांचा येतोची सन्मान स्पर्धेचे आमचे शिल्पकार आदरणीय श्री भोलानाथ शेठ पाटील विद्यमान उपसरपंच वलप यांच्या शुभास्ते केलं जाणार आहे. महेश दलवी मुरबी महेश आपल्याला सन्मानित केलं जाईल आणि रोहित वाघे